नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CS पाटील. आपण या अगोदरच्या तासाच्या वेळी इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या हा पाठ पाहत आहोत. या पाठाचा उत्तरार्ध आपण आता पाहणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की 15 सप्टेंबर 1861 ते 14 एप्रिल 1962 असं शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय आपण करून घेत आहोत. त्यांचं प्राथमिक शिक्षण मदनहळ्ळी या ठिकाणी झालं. बेंगलोरला त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. अभियांत्रिकीचं शिक्षण पुणे या ठिकाणी घेऊन 1883 मध्ये त्यांनी मुंबई प्रांतामध्ये प्रथम येऊन ही परीक्षा उत्तीर्ण झाली. मुंबई सरकारनं त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नाशिक या ठिकाणी नोकरी दिली. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करणं, संकटाला सामोरं जाणं, जीवनामध्ये आव्हान स्वीकारणं हा त्यांच्या अंगी असणारा सर्वात मोठा गुण मला जाणवतो. परोपकाराय पुण्याय या उक्तीनुसार स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मिळालेले जी पेन्शन मुंबई सरकारने दिली त्यातली गरजेपुरती ठेवून बाकी सर्व पेन्शनची रक्कम ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये झुंजत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शैक्षणिक संस्थांसाठी त्यांनी ती दिली. निवृत्तीनंतर, रिटायरमेंट नंतर माणूस आळशी बनतो. विश्वेश्वरय्या यांचं निवृत्तीनंतरचं जे जीवन आहे त्याचा परिचय आता आपण पुढे घेणार आहोत. निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी विश्वेश्वरय्या युरोपच्या दौऱ्यावर गेले. विशिष्ट हेतूनं किंवा विशिष्ट कामासाठी नियोजनपूर्वक केलेला प्रवास म्हणजे दौरा. युरोपच्या दौऱ्यावरती निवृत्तीनंतर या बांधकामशास्त्रातील, स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचं अवलोकन म्हणजे निरीक्षण करण्याकरता ते युरोपच्या दौऱ्यावर गेले. आणि दौऱ्यावर असतानाच त्यांना एक तार आली. तार आली म्हणजे डोळ्यावर तार आली नव्हे. आत्ताच्या काळामध्ये भ्रमणध्वनी झालेले आहेत, मोबाईल प्रत्येकाकडे आलेले आहेत, अँड्रॉइड मोबाईल आहेत, आपण प्रत्यक्ष बघू शकतो, कोण बोलतंय आपल्याला दिसत असते. पूर्वीच्या काळी ही सुविधा नव्हती. पोस्टातून संदेश पाठवला जायचा तार यंत्राच्या साह्यानं. पूर्वीच्या काळी खूप लांब असलेल्या व्यक्तीला तार यंत्राच्या साह्यानं पाठवला जाणारा संदेश म्हणजे तार. युरोपच्या दौऱ्यावर असताना त्यांना अचानक तार आली. ती तार कोणाची होती तर हैदराबादच्या निजामांची. तातडीने या. निजामाचा जवळजवळ आदेशच म्हणावा लागेल. हैदराबादच्या मुसा नदीने रौद्ररूप धारण केले होते. सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता. खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले. हैदराबादच्या निजामानं तार पाठवली, तातडीनं या. का तार पाठवली होती तर हैदराबादमध्ये असणारी मुसा नावाची जी नदी आहे या नदीनं
रौद्ररूप धारण केलं होतं. रौद्ररूप धारण करणं म्हणजे भीतीदायक परिस्थिती निर्माण होणं. मुसा नदीला पूर आल्यामुळं पूर्ण शहर पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झालेला होता. म्हणजे तिने रौद्ररूप धारण केलेलं होतं. आणि ह्या खवळलेल्या पाण्याबरोबर सामना करण्याकरता विश्वेश्वरय्यांना हैदराबादच्या निजामानं तातडीनं या अशी तार पाठवली. विश्वेश्वरय्यांनाच का पाठवली तर इथं उल्लेख केलेला आहे बघा. विश्वेश्वरय्या हे आधुनिक अगस्ती. पुराणामध्ये असा उल्लेख आहे की अगस्ती नावाचे जे ऋषी होते त्यांनी संपूर्ण समुद्र एका घोटामध्ये प्राशन केला. म्हणजे समुद्रावरती ताबा मिळवायचं काम अगस्तीनं केलेलं होतं. आता या खवळलेल्या मुसा नदीला ताबा आवर घालायचा असेल तर ते विश्वेश्वरय्याच घालू शकतील. आणि म्हणून त्यांना तार केली. तब्बल 6-7 महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली. जे शेवटी त्या खवळलेल्या नदीवरती ताबा आधुनिक अगस्ती म्हणजेच कोण विश्वेश्वरय्या याने ती करून दाखवली. इतका हुशार माणूस. मग ही कीर्ती सर्वदूर पसरली. ही किमया म्हणजे कार्य. हे त्यांचं कार्य म्हैसूर संस्थानच्या महाराजांना समजली. हे कार्य म्हैसूरच्या महाराजांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ विश्वेश्वरय्यांच्या हाती मुख्य अभियंत्याची सूत्रे सोपवली. म्हैसूर संस्थानचं मुख्य अभियंता चीफ इंजिनियरची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली. कावेरी नदीवरती बंधारे बांधण्याचं काम त्यांनी केलं. म्हैसूरजवळ कृष्णसागर नावाचे अजस्थ धरण उभे करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले. अभियंत्यांचे दैवत म्हटलेलं आहे. सगळ्या विश्वानं ज्यांना मानवंदना द्यावी, सगळं विश्व ज्यांना मुजरा करते असा अभियंत्यांचा देव का म्हटलं जातं तर त्याचं हे एक उदाहरण आहे. कावेरी नदीवरती त्यांनी जगातलं सगळ्यात मोठं धरण, अजस्त्र असं धरण, कृष्णासागर नावाचं धरण त्यांनी बांधलं. महात्मा गांधी हे धरण बघून चकित झाले, आश्चर्यचकित झाले. एवढं मोठं धरण, केवढं मोठं ते होतं. 8,600 फूट लांब, 101 फूट रुंद, 104 फूट उंच अशा या धरणाच्या माथ्यावर 50 फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडझाप करणारे 171 दरवाजे आहेत. महात्मा गांधी आश्चर्यचकित झाले. कारणच त्याचं आहे. 8,600 फूट लांब, 101 फूट रुंद, 104 फूट उंच, 50 फुटाचा माथ्यावरती रस्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एक पेटंट आहे त्यांचा, तो 171 स्वयंचलित आपोआप उघडणारे ऑटोमॅटिक दरवाजे त्यांनी तयार केले. धरणाच्या डाव्या बाजूला असलेला 60 मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा या नावाने गौरविला जातो. त्यांनीच निर्माण केलं या कालव्याला. नंतर त्या कालव्याचं नामकरण केलं विश्वेश्वरय्या कालवा. या कालव्यासाठी डोंगर खोदून 3,660 लांबीचा बोगदा
तयार केलेला आहे. या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्र धबधब्यात सोडला जातो व पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र चालवले जाते. म्हणजे या कालव्यातून 3960 लांबीचा हा जो बोगदा आहे, या बोगद्यातून पाणी जे पडलं जातं ते शिवसमुद्र या धबधब्यामध्ये सोडलं जातं. त्याच्या खाली स्वयंचलित अशी विद्युत निर्मितीची चाकं आपण म्हणूया बसवलेली आहेत. आणि त्याच्यातून पडणाऱ्या पाण्यामुळं विद्युत निर्मिती तयार होते. आणि त्याच्याही पुढची गोष्ट बघा, या ऊर्जेचा, या विजेचा वापर हा म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान इथं केला जातो. या ऊर्जेच्या बळावर विद्युत रोषणाईने उजळून निघतो म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान. खरोखरच तुम्ही कधी गेलात म्हैसूरला तर निश्चितच बघा, बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण बरेच जण जातो, तिथं असणारा जो कारंजा जो आहे आणि तिथली जी विद्युत रोषणाई कारंजाची जी आहे, कुणीही सलाम करावा असं कार्य हे विश्वेश्वरय्यांचे आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की ही खरी विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके आहेत. मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी. खरोखरच आहे, मोठी माणसं ती मोठीच असतात, मनानं मोठी असतात, विचारानं मोठी असतात. विश्वेश्वरय्या यांनी या 2 निर्मिती ज्या केलेल्या आहेत, एक म्हणजे कृष्णसागर आणि 2 म्हणजे इथं असणारं म्हैसूरचं उद्यान जे आहे ते उद्यान. ही 2 त्यांची अजरामर अशी स्मारकं आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण झाले. दिवाण म्हणजे मुख्यमंत्री बरं का. तसा जवळजवळ मुख्यमंत्र्याची सगळी कामं जी असतात, म्हणजे मुख्यमंत्र्याचे सगळे अधिकार ते दिवाणाला होते. मग मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर समाजाच्या हिताची कामं केली. पहिल्यांदा शिक्षणाची सोय व्हावी म्हणून म्हैसूर विद्यापीठाची स्थापना केली. लोकांच्या हाताला काम मिळावं म्हणून पोलाद कारखाना, सिमेंटचा कारखाना, रेशीम उद्योग, चंदन, तेल, साबण उत्पादन इत्यादी केंद्र त्यांनी उभी केली. नवे ही उभी करण्याचा सर्वात मोठा वाटा हा विश्वेश्वरय्यांचा होता. शिक्षण, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रातही त्यांनी नेतृत्वपूर्ण कामगिरी केली. नुसतं म्हैसूरपुरतं मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी संपूर्ण भारतभर विश्वेश्वरय्या नावातच विश्वात्मकता त्यांची आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. ही सगळी आपोआप चालून आलेली आहे, मला द्या म्हणून गेलेली नाही. दिवाणपद दिल्यानंतर त्यांनी जे कार्य केलं ते इतकं चांगलं होतं की भारताच्या विविध प्रांतातून, नवी जगभरातून त्यांना मागणी आली. त्यांच्या कार्याचा गौरव झाला. त्यांनी अनेक पदं भूषवली. कराची, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा इत्यादी नगरपालिकांना, तसेच इंदोर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे कार्यच जगाचं कल्याण हाच हेतू. कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता, युट्यूबवरती याची माहिती आहे, आपल्या सांगलीला देखील नगरपालिकेच्या कार्यासाठी त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या
विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते. विश्व म्हणजे जग आणि विख्यात म्हणजे प्रसिद्ध. अभियांत्रिकीमधल्या ज्ञानासाठी ते विश्वविख्यात होते, म्हणजे जगानं त्यांना, जगाला ते माहिती होते, प्रसिद्ध होते, जगाने त्यांना सलाम केला. असंच एकदा ते रेल्वेतून प्रवास करत असताना या अभियंत्याच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. तिथं असणारे जे लोक, इंग्रज लोक जी होती त्या रेल्वेमध्ये बसलेली, असाच प्रवासाला ते निघाले होते. म्हणजे बघा किती चाणाक्ष, एकाग्रता कशी होती. अभियंत्यांच्या कानाला, या अभियंत्याच्या म्हणजे विश्वेश्वरय्यांच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. त्यांनी रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला. हे साखळी उडल्याने रेल्वे थांबवली. रेल्वे थांबली आणि मग समजले लोक, त्यावेळेला तिथली सगळी लोक त्यांच्यावरती खवळली. अरे काय, कशा करता तुम्ही रेल्वे अचानक अशी थांबवली? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, इथून पुढं 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वे रूळ कडले गेले आहेत. आवाजाच्या नुसत्या आवाजावरून ओळखलं पुढं काय धोका आहे तो. म्हणजे इतकी सूक्ष्म निरीक्षण शक्ती, आवाजाची जाणीव त्यांना होती. त्यांच्या त्या रेल्वे थांबवल्यामुळं हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. राष्ट्रीय मान्यतेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्यांना ब्रिटिश सरकारने सर हा किताब दिला. ब्रिटिश सरकार राष्ट्रीय बांधणीसाठी, या राष्ट्राच्या बांधणीकरता, राष्ट्र उभारणीकरता संपूर्ण आयुष्य ज्याने वेचलं, खर्ची गाठलं, आणि म्हणून वेचणं म्हणजे खर्ची घालणं, म्हणून त्या काळातल्या ब्रिटिश सरकारनं त्यांना सर हा मानाचा किताब दिला. तर मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, मैसूर या विद्यापीठांनी डिलीट पदवी देऊन सन्मानित केले. म्हणजे विशिष्ट कार्यासाठी दिली जाणारी डॉक्टरेट. सगळेच काही डॉक्टर नसतात बरं का. डॉक्टर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो इंजेक्शन करणारा, औषध पाणी देणारा. विशिष्ट कार्याकरता, मग सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, किंवा औद्योगिक क्षेत्रामधली क्रांती करणारे असतील, त्या लोकांना डिलीट ही पदवी दिली जाते, डॉक्टरेट म्हटलं जातं. आणि ही डॉक्टरेट पदवी त्यांना मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद आणि मैसूर विद्यापीठाने दिली. भारत सरकारनं त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने 1955 मध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली. हे सर्वोच्च पुरस्कार 1955 त्यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीटही काढले. आता विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. 15 सप्टेंबर परवा झाला. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. या विश्वाची निर्मिती परमेश्वराने केली. त्यांचा जो कारागीर जो होता तो विश्वकर्मा म्हटलं जातं. जसे सुतार, थोडक्यात घरबांधणीला सुतार असतो किंवा गवंडी असतो, तसा हे विश्व ज्यानं निर्माण केलं त्याला विश्वकर्मा म्हणतात. विज्ञान युगातला विश्वेश्वरय्या हे विश्वकर्माच होते. तरुणांना त्यांनी संदेश दिलेला आहे, झिजलात तरी चालेल परंतु गंजू नका. माणूस कष्ट करून, काम करून झिजत नाही, आणि जरी झिजला समजा तरी चालत, पण आळसीपणानं एकाच ठिकाणी बसून गंजू नका. म्हणजे सतत काम करत राहा. उद्योगाला लक्ष्मी माळ घालते. कोणत्याही क्षेत्रात तुमचं काम असो, शेतीचं असू दे, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही आता शिकत आहात मुलांनो,
अभ्यास करा, म्हणजे झिजा, निश्चितपणानं तुम्हाला यश मिळणार आहे. पण आळशीपणानं जर का बसलात तर गंजून जाल आणि गंजलेली वस्तू उपयोगात येत नसते. हा फार मोलाचा संदेश विश्वेश्वरय्यांनी या तरुणांना दिलेला आहे. वयाची 90 ओलांडली तरी तरुणाला लाजविल एवढे उत्साही होते. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पंडित नेहरू यांनी विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना म्हटलेला आहे, म्हणजे 15 सप्टेंबर 1961 या दिवशी सगळ्या देशानं भारतामध्ये त्यांच्या वयाला 100 पूर्ण झाली आणि ही जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं लोकांनी. त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना म्हटलेला आहे, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी, कॅरेक्टर अँड बोल्ड आउटलुक. म्हणजे काय नेमकं, तर ही इज विश्वेश्वरय्या हे एकनिष्ठ, इंटिग्रिटी म्हणजे एकनिष्ठ, कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य संपन्न आणि ब्रॉड आउटलुक म्हणजे व्यापक दृष्टिकोन असणारा. नुसते इंजिनियर नव्हते की ज्याच्याकडं निष्ठा होती, चारित्र्य होतं आणि व्यापक दृष्टिकोन होता. पृथ्वीवर प्रकाश वर्ष उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत 14 एप्रिल 1962 रोजी मालवली. अभियांत्रिकीमध्ये जगाच्या समोर आपलं तंत्रज्ञान आणणारा असा हा महान अभियंता, नवनवे अभियंत्यांचे दैवत विश्वेश्वरय्या यांचा मृत्यू 14 एप्रिल 1962 रोजी बेंगलोर या ठिकाणी झाला. विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावातच एका भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे. अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे विश्वच विश्वेश्वरय्यांना वंदन करते. नतमस्तक दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, असं बोरकरांनी म्हटलेलं आहे. खरोखरच जे जे भव्य आणि दिव्य जे आहे त्या ठिकाणी प्रत्येकानं नतमस्तक झालं पाहिजे. विश्वेश्वरय्या यांचं जे कार्य आहे ते इतकं भव्य आहे की ते अभियंत्यांचं दैवत आहे आणि संपूर्ण विश्वानंच त्यांना वंदन केलं पाहिजे. गुगलवरती जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांनी बांधलेलं जे सुंदर घर जे राष्ट्रीय स्मारक म्हणून आज केलं, त्या घराच्या पुढंच तिथं उद्यान आहे. त्या उद्यानं गुगलवरती सर्च केलं ते दिसणार आहे आपल्याला. यामध्ये असणारं वृंदावन गार्डन असेल किंवा म्हैसूरचा कृष्णसागर असेल, म्हैसूरच्या राजवाड्याची रोषणाई असेल. आपण जर का गुगलवरती सर्च केलं तर या सगळी चित्र तुम्हाला त्या ठिकाणी अगदी सक्कर धरण आणि सक्कर धरणापासून म्हणजे सिंधू नदीपासून तो जो काठेला जो पाण्याअंतर्गत विहीर, पाण्याच्या शेजारी नदीच्या शेजारी विहीर काढून अंतर्गत बोगदा ते देखील आपल्याला त्यामध्ये बघायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा या थोर दैवताला, अभियंत्यांच्या दैवताला त्रिवार प्रणाम करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाखाली असणारा जो स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण सोडवायचा आहे आणि तो आपल्या शिक्षकांना दाखवा. त्याच्याखाली जो काही फरक आहे, आव्हान, आवाहन, कृतज्ञ यातला फरक देखील समजून घेऊन स्वतंत्र वाक्यात त्याचा उपयोग करा. पंडित नेहरूंनी उच्चारलेलं जे वाक्य आहे त्याचा मराठी अनुवाद करा. तुम्ही स्वमत निवडू शकता. विशेषतः विश्वेश्वरय्यांच्या जीवनातील पंचसूत्री याचा बोध सर्वांनीच घ्या. पाठ आपण स्वतःला लावूया. त्यांनी दिलेला संदेश जो आहे
तो संदेश झिजला तरी चालेल, गंजू नका. या फार मोठा संदेश आहे. हा संदेश आपण आचरणात आणूया आणि भाषा अभ्यासामध्ये असणारा रसविचार जो आहे तो पुढच्या तासाला आपण बघणार आहोत. कोरोना वाढतोय, काळजी घेतली पाहिजे. स्वतःची घ्या, इतरांचीही काळजी घ्या. सरकारनं सांगितलेले जे नियम आहेत, कामाशिवाय बाहेर पडू नका, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, वडीलधाऱ्यांची शेजाऱ्यांची काळजी घ्या. धन्यवाद.